हरि ओम श्री हरि गुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोक नमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुमाद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं। हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणि जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। श्रीदेवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही पळयले येदोळते महाभारतांतू पांचाल नगराक पांडवान प्रयाण केलेले. वाटेर तांकां मस्त ब्राह्मण मेळटाची. तशीची पांचाल राजधानीक द्रुपदाले धुवेले स्वयंवराक पांडव आयल्यांची. थंय एक कुंभाराल घरकडे वास करून येता प्रकार भिक्षे रितीरी जीवन करतर आसाची. तशीची मागीर दृष्टद्युम्न थंय एक घोशण करता कसले म्हळ्यार हें लक्षभेदन कोण करता तांणी मेगेल भयणीक वरडिकून घेताची म्हूण सांगून तशीची पांचाल ते द्रौपदीक पांचाल देशा आयिल्ले सर्व राजकुमाराल परिचय करून दिता. मागीर एक राजकुमार प्रयत्न करताची तांणी विफल जाताची. त्या वेळाक ब्राह्मण आले गुंपा दुखून अर्जुन उठान येवन लक्षभेद करून द्रौपदीक पावतो तो. द्रौपदी ताका माळ घालता. बरलेल राजकुमारां पळय कोपयले द्रुपदाल वैरी सर्व राजकुमार ಒಟ್ಟು जावन सर्व राय ಒಟ್ಟು जावन द्रुपदाल वैरी आक्रमण करताची. कृष्ण बलरामू थंय परस्पर उलोवन घेताची. कृष्ण बलरामा सांगता थंय आसूचे तांणी पांजन पांडवची म्हाका तांगेल नमुना पळयत तो अर्जुन कृष्णा गोतस जाल्यार बलरामा लागी गुणांसे सांगता तांणी पांजन म्हूण दिसताचे म्हाका. आतां भायर चमकलो तो धर्मराय तागेलो दोन चंद चेल्ले चमकले पळय नकुल सहदेव हांगात आक्रमण करून रबल्यांचे पळय तांतू तो दष्टपुष्ट भीमकाय जावन आशिल्लो तो आमगेलो भीम वो अर्जुन आसूं का म्हाका तशें दिसता. बलरामा भारी कुशीता आसो तांणी वांचून आसच म्हूण जाल्ली नमे म्हूण सांगून बलराम सांगता. हांगा युद्ध शूर जाला. कर्णू चैला अर्जुनाक आनी कर्णाक परस्पर बाण सोडून युद्ध जातरस कडेरी कर्ण एक हंतारी एक अवस्थेर ताका दिसतरस हांव सामान्य लोट युद्ध करतना हो एक ब्राह्मण बैबे म्हूण तो सांगता तागेले की हे ब्राह्मण श्रेश्ठा तूं बाणप्रयोग करचें न्ही पळोवन म्हाका भारी संतोश जाला. कितले की पळय मिगेल तसल एक महावीराल वटू तूं युद्ध करता तेदना हांवें तुका भंय जायनी म्हूण जाल्यार तुका शस्त्रास्त्र पारंगत तूं म्हूण म्हणलेलें म्हाका कळटरस म्हूण म्हणटरस आनी तूं नैमे तूं इंद्र की विष्णू की परशुराम की कोण की सुका ब्राह्मणाल वेश धारण करून तूं हांगा बाणप्रयोग करूं आयला म्हूण म्हाका दिसतरस. इत्याक म्हळ्यार मिगेल्या येद्राक युद्धरंगार रापच्याक सामर्थ्य सुच म्हळ्यार इंद्र पांडुपुत्र अर्जुन दोग जाणां सोडल्यार मागीर कोणाकय मिगेल उठ राबून युद्ध करचें धैर्य ना. तेन्ना अर्जुन कर्णाले उत्तर ऐकून हांसतकय आनी सांगकी न अस्मि कर्ण धनुर्वेदो न अस्मि रामः प्रतापवान ब्राह्मणो अस्मि युद्धां श्रेष्ठः सर्वशस्त्रभृतांबरः. हे कर्णा हांव धनुर्वेद
कळल ಯೋಧಾಯಿ ನೈ महाप्रतापशाली जावन आशिल्लो परशुरामूय न्ही ही इंद्रूय न्ही सकल शास्त्र अध्ययन केलेलो युद्ध प्रक्रियेंतू नैपुण्य पाविलो म्हळ्यार धनुर्वेद विद्या शिकिलो एक ब्राह्मण म्हूण लेख तूं ब्राह्मी पौरंदरे च अस्त्रे निश्चितो गुरुशासनात स्थितो अस्म्यद्य रणे जेतुं त्वां वै वीर स्थिरो भव म्हळ्यार हांव मेग्गेले गुरुल अनुग्रहान ब्रह्मास्त्र ऐंद्रास्त्र प्रति अस्त्रांतू साधन केलां हे करना हांव तुका युद्धांत पराजीत करचो तितलो सशक्त जावनस तूं धांवनुका राब म्हूण त्या वेळार अर्जुनाल तशी एक नमने पराक्रमा उत्तर ऐकल न्हय तो राधे कसं करता तै दुखून तो चुकोवन घेता म्हूण सांगून वता जायना हें अर्जुना लोट म्हाका युद्ध करूंक म्हूण हांच्यान अर्जुनाल आनी कर्णाले युद्ध जतनाची मद्रराजो माद्रिले भाव जत्तो शल्यू आनी वृकोदर म्हळ्यार भीमू दोगजाने मदोन्मस्त हस्त्युसी द्वंद्व युद्ध करतरसची मुष्टियुद्ध मल्लयुद्ध पुरे जतरस भारी उमेदीरी युद्ध जतरस तांगेलंतू कडेरी म्हणटना एक मुहूर्त अशीची द्वंद्व युद्ध जावन कडेरी भीमू एक वेळाक शल्या उबारन नेलार धाडान सोडतकय ब्राह्मणांक पुरे भारी संतोष आमगेले ब्राह्मण तेद्द व्हडली रायाक नेला मारन ताणें धाडान घालन पोण आसतरसच कय निश्चेश्ट जावन पडला शल्यू ताका हालू जायना जाल्यार भीमान ताका मारनी सोडला शल्यांनी कर्ण सलवली पळय मागीर वरलेले राजकुमाराक कितली भंय तांणी कसो करचें नाका की म्हूण युद्ध करचें म्हूण सांगून बिल्लींची आनी भीमार्जुनालाय सुतूराबल्यांच पुरेजन सांगताच कय तुमी ब्राह्मण कुमार जाल्यार भारी पराक्रमशाली जावन आसाची तुमगेले वंश कसले तुमी खंय वास करचे हे पुरे निमगून येवका म्हूण सांगून तांणी तांगेले कामाच्यांक पेटयताचे आनी कसो गोतसवे परशुरामू द्रोणू अर्जुनू त्याग जना सोडल्यार कर्णाल एदरा युद्ध करूं कोणाकय सामर्थीक ना दुर्योधन सुरेख पराजय करून धांवला श्री कृष्ण कृपू आनी पुरे आशिल्ले कडेन दुर्योधन रब्बना जाल्यार शल्याल वट युद्ध केला जाल्यार एक वेळ बलरामू एक वेळ भीमू एक वेळ दुर्योधन समर्थ दुर्योधन सुरेख धांवला न्हय म्हणटना आतां तसल्यार शल्याल वट युद्ध केलेलो कोण आसच्या पुरो म्हाका हांगेले पराक्रम पळयतना अर्जुन आनी भीम के म्हूण दिसता तशें हांव ह्या ब्राह्मण कोण तांगेले कुलगोत्र कसले हे पुरे आमी विचारसूचे लायक ब्राह्मण वय म्हणजे आमी ब्राह्मणा लोट युद्ध करूं नज इत्याका म्हूण म्हळ्यार ब्राह्मण कसले अपराध करूची क्षत्रियान तांकां रक्षण करता म्हूण म्हळ्यार धर्म सुरवेक हांनी क्षत्रीय की भीमार्जून की ब्राह्मण की कसं म्हूण पळया मागीर युद्ध करता की नाका की निर्धार करुया म्हूण सांगून तांणी पुराय राजकुमार परस्पर उलोवन घेताचे कृष्णच ते कृष्णाक ब्राह्मण वेशार आशिल्ले विंगड कोणय न्ही भीम आनी अर्जुनाची म्हळ्यार विशयान संशय ना कृष्ण भीमार्जुनाले सुत्तूर भिल्ले सर्व राजकुमाराक संबोधन करतकय आनी सांगतकय हे राजकुमारानो यो ब्राह्मण राजकुमारीक लक्ष भेद करून धर्माना ताणें पावला तशें हागेलो वटू युद्ध करचें आमकां सम न्ही म्हूण सांगून पुराय जनय युद्धा दुखून परांगमुख जेवते म्हळ्यार युद्धा दुखून मागशी वची तशी कृष्ण करता आतां पुराय राजकुमार आलोचन करत रसची आनी दोग जन ब्राह्मण क्षत्रियांकय असाध्य केलेले पराक्रम दाखून द्रौपदीक पावन घेवन चमकलीत न्हय आश्चर्य जातरच तांकां तांगेले देशा चमकलीची मतवतान सांगताच कय वृत्तो ब्रह्मोत्तरो रंग पांचाली ब्राह्मणे ही व्रता ब्राह्मणाले
पक्षाची जय पावली नव्हे पांचाल राजकुमारी ब्राह्मणाल पत्नी जेल नव्हे म्हण सांगतर तांग तांगेल घरावं ताकयतानी राजकुमारांक पुराय पराभव केला कोणे भीमार्जुनानं आणि तांगेल सुत्तू सगळे ब्राह्मण समूह येऊन तांकां जयकार घालता तांकां वगळशिता आम्ही तशी आम्ही अशी म्हणून कोचून घेतात त्यांनी ब्राह्मण त्या वेळार त्या ब्राह्मणाला समूहा दुखून भायर विचारक तांकां कश्ट जाता भीमार्जुनांक मागीर कशी पुणी भायर येयली त्यांनी आणि त्यांनी कसं करताची म्हूण म्हणल्यार शत्रू राय कोण कोण असं तांकां दिसताची दिसनाची तशी कसं न्ही त्यांनी सोदीतरच हानी कोणसच्या पुरो हांगेल वयरी एक दोळ दवरका म्हूण तांणी लेखला रे हानी तांकां संकटा सम मेळना नशी तिका द्रौपदी घेवन थंय दुखून तांगेल घरा कडेन वताची तेन्ना ते कुंभाराल घर कडेन राबल्यात नव्हे थंय वताची हांगा कुंतीक भारी आश्चर्य केन्ना चमकल्यांची भिक्षाटणे म्हूण आदित्य मिगेल चेडू आनीक येणीची म्हूण म्हणलेलें आश्चर्य कुंतीच्या तर सतीराक तरस कुंतीक एक भंय मिगेल चेडवांक केन्ना कसल्लें कोणाल निमती म्हळ्यार कोणेय न्ही विंगड धर्तराष्ट्राल निमती धर्तराष्ट्राल चेडवाल निमती केन्ना कसलं पायत की म्हणलेलें भंय तशी आतां तांणी मस्त वेळ जाल्यार येणीची तिका भंय तरस कसले अपाय येईल की धर्तराष्ट्राल चेडवांक मिगेल चेडू ब्राह्मण वेशार आसा म्हूण कळ्ळी बे जेवो कोणाकय जेवो गुडचारा पेटोवन तांणी कोळ न्हू मिगेल चेडवान जेव मारयले जेवो खंयचे राक्षसान मिगेल चेडवांक आपोवन व्हेल्ले व्यासान सांगला तुगेल चेडवांक कसलें जायना म्हूण आश्वासन दिला आशिर्वाद दिला जाल्यार व्यासान आशिर्वाद दिलेले फट्टी जलबे म्हणलेले तसल पुरय तिका मात्यान तूं येतरस ताका तिक हांग सांगला तिका चेडू दिसना आशिल्ली देखून दुर्दीन ती गेले म्हण दुर्दीन म्हणजे कसलें म्हूण म्हळ्यार मेघश्चन्नेह्नी दुर्दिनम म्हळ्यार आकाशांत मोडस एक चूर सुर्याल बत सगळे दिसान तो मेळना म्हूण जाल्यार त्या वेळाक दुर्दिना म्हणचे हिका तिगेल चेडूं सुर्या समान वर्चस्व आशिल्लें म्हूण तिगेल मना बद्दतांनी तशीच वर्चस्वी तांणी दिसना म्हणलेलें एक चिंत तिका तशी तिका एक नमने दुर्दीनशी जलके कडे त्या वेळाक गत्वा तु तां भार्गव कर्मशालां पार्थव प्रथां प्राप्य महानुभावो म्हळ्यार ಸ್ವಲ್ಪ वेळानाची तीन तशी यचन करता ಸ್ವಲ್ಪ वेळानाची भीम अर्जुन द्रौपदी घेवन तांणी खंयच्या घरा राबिल्ली पळय तें आवसो राखून बसले त्या घराला येवन आवसूक अम्मा 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 म्हूण आपयताची आनी सांगताची पळय आजी आमी एक भिक्ष घेवन येयल्यांची म्हूण चेडू येयनीची म्हणलेली चिंत तिगेल मन आशिल्ली देखून भीम अर्जुनाले स्वर ऐकताची कुंतीक भारी संतोष चिलकय म्हणलें की कसं भिक्षा हाडला तुमी आजी ते वांटून घेवन जेवे हें वांटून घेवन कायाची म्हूण म्हणटा काय ती कळ्ळें कडेरी भायर येवन पळयतना चंदी एकी चेल्ली भीमार्जुनाल उठोस कुडले कुंतीक दिसलें अय्यो हें मिगेल चेडवान सांगिल्लें एक चेल्लीक भिक्षेशी हाडला म्हूण हांव कसलं अनुचित उतर उलयली वांटून घेवन खायाचें म्हूण हांव कशें म्हणलें तिगेल मनान तो मस्त चिंत जाता इता म्हळ्यार ती धर्मभिरू भारी धर्मिश्ट ती आतां हांव उल्लोन जाला आतां तें उतर बद्द जाता बद्द जावची म्हळ्यार कशी बद्द जाता बद्द जावका जाल्यार 5 जणांनी वारडेकून घेवका हें सम्य धर्माक सम्य धर्मसम्मत न्ही न्ही हें 5 जणांनी एकलीक वारडेकून घेवचें म्हणून आतां त्या धर्मसम्मत न्ही म्हणून गेल्यार हांव उलयलें उतर आसा तिजत कुंतीक भारी चिंता कळ्ळें द्रौपदीक पाप कसलें वतना तिगेल मात्यान तो अर्जुनान म्हाका वारडेकून घेतला भारी शूरपती तो ब्राह्मण तो म्हूण म्हणलेलें कळ्ळें कडे कुंती त्या द्रौपदीला हाता धरून धर्मरायाला घेवन येता धर्मरायानी नकुल सहदेव सुरवेका भितर येयल्यात नव्हे तांगेले घेवन येता आनी ती कुंती धर्मराया लागीं सांगता ती कसलें म्हूण म्हणल्यार धर्मराया हें
मय इयं तु कन्या द्रुपदस्य राज्ञः तवानुजाभ्यां मयि सन्निविष्टा. हे धर्मराया, ही द्रुपदरायाल धुव तुगेले भावंड भीमार्जुन इक घेवन येयल्यांच्यानी ही आईची भिक्षा हीच्या मा म्हूण सांगून मेगेल्या सांगलें. हांव कन्या भिक्षा म्हूण सांगून पळयनी भितर आशिल्लो हांव. म्हाका कळना अशी नित्याचे वरी भिक्षा घेवन येयल्याचें म्हूण सांगून पुरे वांटून घेवन खायाचें म्हूण म्हणली न्हय. चुकी जालें न्हू हांव म्हणलेलें. हे धर्मराया, हांव सांगिल्लें उत्तर पट्टी जेवचें नज जाल्यार हांव सांगिल्लें कार्ते बद्द जेवका म्हणटल्यार तुमी पांचनांनी हिक वारडी करून घेवका. तेदन ही अधर्मिश्टी म्हूण जाता वय बे. ही काय अधर्म लागूनच ही धर्मभ्रश्टय जेवच्यानच कसल करची म्हूण म्हाका कळना. तूं एक आलोचना करून सांग म्हाका म्हूण. कडेरी तो युधिष्ठिरू ಸ್ವಲ್ಪ वेळ ऐकून कुंतीक सांत्वन करता काय तो आनी सांगता काय आमा तूं म्हळ्यार तिने प्रमादान जालें रे म्हळ्यार एक चुकामुकीन कसल सांगला रे त्या पट्टी जायना म्हूण म्हणलेलाच न्हय. तशी कुंतीक सांत्वन करता तो आनी अर्जुना सांगता काय तसं न्ही म्हूण म्हळ्यार त्वया जिता फाल्गुन यज्ञसेनी त्वयैव शोभिष्यति राजपुत्रे प्रज्वाल्मताम् अग्निः अमित्रसाह ग्रहाणपाणीं विधिवत्वमस्य. हे फाल्गुणा म्हूण आपयता तो अर्जुनाक. फाल्गुनी नक्षत्र जाल्लो तो. तुगेल निमती हिक तुवेंच वारडी करून घेतलें. तुवेची तांणी दवरलेलें पण गेलवलेलो म्हणटाना वीर्य शुल्क तुवें दिलेलें. तुवें यज्ञसेनीक वारडी करून घेतिल्लें हें पाविलो. तशें न्हू तुवें तिका वारडी करून घेवचें धर्म म्हूण दिसता म्हाका. आनी तुगेल वोट आसल्यार ती विशेश जावन शोभायमान जाता. तशें न्हू शास्त्रोक्त रितीरी विवाहाग्नी प्रतिश्ठापन करून हिक वारडी करून घे अर्जुना. अर्जून कुडलें म्हणाल काय अण्णा म्हाका धर्मकार्यान तूं प्रवर्तन जेवचें प्रचोदन करूं नाका. कित्याक म्हळ्यार तूं सांगची वय जाल्यार तें धर्मसम्मत शिष्टसम्मत म्हूण सांगू जायना. कित्याक म्हळ्यार आम्मान आमकां 5 जणांक एक वांटून घेवका म्हणला म्हणटन तूं म्हालगड जाल्यार देखून सुरवेक तूं वारडी करून घे मागीर भीम वारडी करून घेवका. ताज नंतर हांव नकुल सहदेवान तिका वारडी करून घेवचें म्हूण दिसता. आमी 4 जणी भावंड आनी ही कन्या तुगेल्या आज्ञान व्हरती. तुमची आमकां कसो करका म्हूण सांगका. तूं संपूर्ण जावन पर्यालोचन करी खंयची खंयची धर्मसम्मत कसा कामा निमती आमकां बरेंपण जाता. आनी पांचाल राजाकय खूश जेवका न्हय ह्या विशयो. मेगेल चेल्लीक एकलो गेलो चमकलो 5 जणांन वारडी करून घेतल्या समय म्हूण सांगून ताणें कोपूनच न्हय. तशें जावन तुवची कसं म्हूण आलोचना करी आनी तूं सांगिल्ली तशीच आमी करताची म्हूण. कडेरी अर्जुनान अशी म्हणली कुडले पांडव 5 जणी द्रौपदीक पळयताच काय. ती लजेन बसल्या. तीक एक नमने कुतूहल जाता हें कसलं बसता बा. म्हाका गेलो उनाळ्ळें लेकल्यान आनी 5 जणी म्हाका वारडी करून घेवची काय कशी. ती बाय वारदळें नडू पुरे जना पळयता काय कळव्या. कडेरी प्रती एक पांडव ही तिका पळयतात न्हय. त्या वेळार 5 जणांकय तिगेल वयरी एकलेक प्रीती येयली म्हूण म्हणटा महाभारत. 5 जणांक एकलेक प्रीती आयली काय. तशी आतां कसं करचें तिकाय तशी जातरस तिकाय 5 जनाल वयरी तिकाय मन जातरस कडे कसल करचें म्हूण म्हणलेलें मन पांडवांक तांणी एकल्या पळोवन घेताची. प्रती एकल्या कडलें भीमाक द्रौपदी वयर मन आस म्हणून वरलेल्या जनाक द्रौपदी वयर मन आस म्हणून भीमाक कळ्ळें. अशी प्रती एकल्याक द्रौपदी वयर मन आस म्हणून प्रती एकल्यांकय कळ्ळें. ती बाई तांगेल 5 जनाल वयरी मन दिवन बसल्या कसल करचें म्हणून. त्या वेळार जावन बदचंदी राजकुमारकय ती ब्रह्मान पुरसतेर बैसून ती रचना केलेलं बरी आस. पांडव मात्र न्हय सगळे लोकांचे सर्व राजकुमार तिगेले वयर मोहीत जायनी आशिल्लीच वेळ. आतां युधिष्ठिराक 5 जण म्हळ्यार तो समीत 5 जणांलय मना परिस्थिती कसा म्हूण कळ्ळें. कृष्ण दवेपयानान सांगला न्हय हिची बायल जाता म्हूण. आत्ताक मना दिसली की द्रौपदीन कोणेंय एकल्यान वारडी करून घेतल्या परस्पर आमगेले मद्दीन तूं झगडू जेवच्या पुरो
फुडलें म्हणालके सर्वेशां द्रौपदी भार्या भविष्यती ही नहा शुभा. ही द्रौपदी आमगेल 5 जनांली बैल जाता म्हूण कळ्ळें. 5 जनांली बैल जाता म्हूण धर्मरायान सांगली कुडलें बरलेले 4 जन ऐकून मागीर नुता बसली तांणी कसले उलयनीची. हांगा कृष्ण बलरामाक घेवन हेंची घरा आयला. पांडव वैबे तांणी म्हळ्यार ताका गोत ना तिला कसले ना देव न्ही तो जाल्यार बलरामाकय कळकना हानी पांडव म्हणून ताजे खातीर यो अण्णा ते पांडव म्हूण म्हळ्यार संशय म्हाका वैबे म्हूण पळोवच्या वचा आमी म्हूण सांगून तो आयला. येवन ते पांडवान रब्बिले कुंभाराल घराक येवन पावला. घरा प्रवेश करता कृष्ण पळयतरस ते धर्मरायो वरलेले 4 भाव बसल्यांची कळ्ळी कृष्णाक हानी पांडवाची लागीं चमकल ताका बारी आनंद जाल्ल्या बरें दाखोवन घेतले की ताणें आनी तांगेले वचून म्हळें कृष्ण हांव कळ्ळें तुमकां हांव कृष्ण म्हूण सांगून तो युधिष्ठिराले चमकलो आनी अभिवादन केलें की ताका. कृष्णा मागशेचे बलराम युधिष्ठिरा अभिवादन केलें. पांडव पुरे पळयताची बलरामा आनी श्री कृष्णा पळोवन पांडवांक बारी संतोश जाला. बलरामूय कृष्णूय मामळणी कोण कुंती तिगेले चरण पांय पडलीच काही तांणी परस्पर समागम जाल्लो तांगेले दोग जनाल तांकां बारी संतोश जालो. युधिष्ठीर निमित्ती कश्यस्तू कसले इत्ते म्हण युधिष्ठिरो कृष्णाला योगक्षेम निमगिता आनी म्हणलें की हे वासुदेवा आमी ब्राह्मणाल वेशार आशिल्लीची आमकां कशी तूं सोदून काडलें तूं कशी साध्य जाल्लें. कृष्णा असाध्य म्हळ्यार कसलें ना जाल्यार धर्मराय निमगिता तुका कशी साध्य जाल्लें. कडेन तो कृष्ण सांगता की युधिष्ठिरा उज्जो गोबरा भितर आसल्यार ताका उंचाणी एक पळयतना कळटा न्हू त्या गोबरा भितर उज्ज आसा की ना म्हूण. तशी स्वयंवर मंटपान तूं हाणें अर्जुनान दाखयल पराक्रम अर्जुनान शिवाय विंगड कोणें दाखोवचें जायना म्हूण म्हणलें कळना म्हाका. तुमगेले दैव अदृश्ट विशेष कितकी तुमी ते लाक्षाग्रहा दुखून पार जाल्लीची. अदृश्टा निमतीची दुर्योधन तुमकां मारूक म्हूण कसो सकडी तागेले मंत्र्या लुट मेळून कुतंत्र केला त्या पळय तागेले अदृश्टा निमतीचे ते ताका दुरादृश्ट म्हणचे मात्र दुर्योधनान केलें कुतंत्र पुरे निश्फल जालें. कळ्ळें. आमगेले मनपूर्वक आशिर्वाद तुमकां आसा. तुमी जातवेद म्हळ्यार प्रज्वल जाल्लेले अग्निशी अभिवृद्धी जातर आसताची आनी आमगेले बिडार केलेलो आसना थंय वताची जाल्यार एक उडको असो तुमी पांडव म्हळेले आत्ताची खंयचे राजकुमारा कळचे ना म्हूण म्हणटना कृष्णान आनी जायत म्हणटाचे कोण युधिष्ठिरादी 5 जन बाबा बाई जायत कृष्णा तूं सांगील तशी आमी चलताची म्हूण म्हणटाची. कृष्ण बलरामा लोटू ताणें खंयची बिडारान तूं राबला पळय ताका खंयची बिडार दिला थंय वचून राबलो थंय चमकल तो. हांगा दृश्टद्युम्नाक बापसून पेटयला तांणी कोण कसले इत्ती म्हूण पळोवन यो म्हूण सांगून हांगा भीमार्जुना लोटू कृष्णा म्हळ्यार द्रौपदी चमकल की ते मांटवे दुखून दृश्टद्युम्नाकय बापसूनय सांगला आनी ताकाय एक नमने कुतूहल मिगेले भयणीक गेलोवन घेतिल्लो ब्राह्मण कोण आसच्या पुरो तो ब्राह्मण बद वैबे इते म्हळ्यार क्षत्रियांक असाध्य जाल्ले स्पर्धी ते तांत भितर एकलो ब्राह्मण गेलवलो म्हूण म्हळ्यार एक असहज विशयशी दिसता म्हाका. आनी पुरे प्रेक्षकांकय मनान तो बद ब्राह्मण म्हूण म्हळ्यार संशय आशिल्लोची. तशी आगेले मनान ते संशय घाट जावन येतरच ताजे खातीर तो आनी कोण म्हूण पळोवच्या वचा म्हूण सांगून बायसो नायला. राय चमकल म्हळ्यार कळटा तागेले मागशे सैनीक येतात न्हय तो कसो म्हणटा तांकां सो तूंची गमन दिवका कसले विशेश आसल्यार सांगका म्हूण. आनी तो पांडवांक मागशी येयला. पांडव कुंभाराल घर कडेन आश्रय घेतिल्लो थंय भितर चमकलेलो पळयल कुडलें तो तांकां दिसतना अशें आड राबून ऐकतरस पळयतरस सांजे जाल्ले. त्या वेळार भीम अर्जुन नकुल सहदेव तांणी भिक्षाटन करून आयलीची हाडलेले भिक्षा
युधिष्ठिराला दिलके. मागीर कुंती द्रौपदीक सांगता, पळय हांनी कसा हाडला हे पुरे ऊट करी, ऊट करून देवतेंक दवरी, ब्राह्मणांक भिक्षे दी, आनी कोणेय अतिथी येतावे पळय त्यांनी जेवण करता म्हळ्यार तांकांय जेवण दिवका. त्या जाल्ली नंतर वरलेले भिक्षेंत 2 वांटो कोरका. तांतू एक वांटो हांगा पळय म्हगेले दोनी पुतस भीम म्हणचे ताका दिवका. इत्या म्हळ्यार हाण केन्नाय चड जेवचे. वरलेलो वांटो केन्नाय हांव 5 वांटो करचें आशिल्लें, आदी तूं एकलेस चड. तेशच्यान वरलेलो वांटो आसा पळय तो अर्द वांटो तो 6 भाग करून आमी 6 जणांनी घेवचे. कडेन द्रौपदी जायता म्हणटा, मायन सांगल्या बरी भिक्षे बी भाग करून पुरे जनां दिता. जाल्यार राजकुमारी हांव म्हगेलो योग कसो यो भिक्षा न जेवचें म्हूण म्हणलेलें बेजार तिका नांची नाशिल्लें काय. मायन कसं सांगला तें हांसता हांसता करती कुशीरी. तीण कसं दिल्ला अन्न हें पुराय जन बैसून भोजन करताची. भोजना नंतर सहदेव पुराय जनाक दर्बेन हांतूळ करून घालता काय. तांणी कसं करताची दर्बे हांतला वयरी तांगेले कृष्णाजीन घाल्ला आनी पुराय जन न्हीद करता रसाची. दक्षिण दिका माती करून न्हिदल्यांची म्हूण. कुंती कसं करता तांगेले मात्ते वयर आशिल्ल्या जाग्यार न्हिदत की द्रौपदी तांगेले पांया पंदा आशिल्ल्या जाग्यार न्हिदता. जाल्यार तिगेले मनांतू दर्बे हांतल्यार हांव न्हिदोका जाल्ले म्हणलेलें दुख्ख एक चोरू येनी आनी हांनी कसं लाबा म्हाका राजकुमारीक वारडीक करून घेवन हांगा हाण कश्टा घाल्ले म्हूण म्हणलेलें. एक चूर बेजारूय जायना की दुख्खय जायना की तात्सारय येनी की तिका. ती येतन कशी मनोभावनेर आशिल्ली तशी संतोशार ती न्हिदले. कडेन युधिष्ठिरादी तांणी न्हिदून न्हिदल्या शिवाय दर्बे हांतल्यार न्हीदपणी तांकां तांणी सैन्य बांदूची कशी, दिव्यास्त्राचे आरोप करची कशी, उपसंहार करची कशी, ताजे नंतर चतुरंग सैन्या विशयू, गदा, खड्ग, परशू हाजे पुरे विशयू न्हीदे वतय तांणी सैन्या विशयू उलयता रसाचे. दृष्टद्युम्न निपोवन राबला न्हय ह्या विशय पुरो आयकतना आनीक कसो म्हळ्यार ताका एक नमने बेजारूय जाता. कसलें म्हळ्यार हें ब्राह्मणांगेले ओटो मेळ न्हू, म्हगेले भयणी पाप नेल्यार न्हिदले न्हय ते मागीर दर्बे हांतला वयर न्हिदले न्हय म्हणून ताका दिसता की. फाल्ली जाले दृष्टद्युम्न निप्पोन बशिल्लो, तै दुखून भायर येयलो, अरमने चमकलो आनी कुंभाराल गरकड कसो पळयलें पुराय बापसो सांगता म्हणून भारी बेगार वता. द्रुपदो ब्राह्मण वेशार येवन म्हगेले दुवेक वारडी करून घेतील कोणें म्हणून कितली आलोचना केल्यार ताका कसलेय विशय कळना नाशी. भारी डिप्रेशनार आशिल्लो तो, भारी खिन्न जावन आशिल्लो. आतां चल्लो थंय पुरे वचून पळोवन येयलो म्हूण कळ्ळें. आयले कुडले वग्गी निमगीत खंय भारी गडबडी रे दृश्टद्युम्ना. ती आमगेली द्रौपदी खंय चमकली. तिका वेल्ललो कोण तो नीच वर्णाचे वे, हिनकुलाचे वे. अयो म्हगेली चेल्ली इल्ले हात धरलेलो तो नीच कुलाचो जो जाल्यार शे तागेले पापिश्ट चरण म्हगेले माथ्या वयर दवरले बरें जालें न्हय. समवे हें स्वयंवर माल म्हळ्यार बारी पवित्र ती स्मशाना पडले बरी जाली की जेवो. आनीक कसं म्हळ्यार म्हाका आश आशिल्ली सतकुला प्रसूत जावन आशिल्लें एक क्षत्रियाल वटू म्हगेले चेल्लील वारडीक जेवका म्हणून. जाल्यार वो तो ब्राह्मण वेशार आशिल्लो. म्हाका तेवूय एक संतोश जालो व्हड न्ही आमगेल्या पशी उत्तम कुलाच्यानाची म्हगेले दुवे वारडीक करून घेतलें म्हूण. आतां म्हाका दिसता रस तो बी न्ही वेश विंगड करून छद्म वेश करून येयलो. नीच वर्णाचे वे जेवो ताणें बी न्ही स्पर्श केले म्हगेले दुवेक म्हूण म्हणलेलें. मात ती हुंज तरस म्हाका म्हगेले दुव पार ताका वारडीक करून घेतला म्हूण कळल्यार म्हाका भारी संतोश जाता. चेरडा तूं चमकलो न्हू तांगेले मागशी तांणी कोण कसले इते तुका कसले कळ्ळी वे. बस तूं म्हाका कसो कळ्ळा तूं वचून पळोवन येयला म्हाका सांग. आनीक कसो म्हूण म्हळ्यार म्हाका विचित्र वीर आयला नातरांक तांतूय पार्थाक दिवन
वारडी कोरका म्हण मन आशिल्लें देखून हांव तितलो व्हडलो धनुस पण दवरलेले पारता मात्र उबारू जाता तें म्हूण जाल्यार हांव लेकीलेक जेल्ले जल्ल्याल कसकी जेल्ले जाल्यार तो क्षत्रीय बाई म्हूण जाल्यार संतोष पावचे ब्राह्मण बाई जाल्यार संतोष पावचे नीच वर्णाचे न्ही न्हय नमे म्हूण म्हणलेले म्हाका एक भंय जाता म्हूण पळय हांगा द्रुपदूय एक जिज्ञासी करतर आसा म्हूण कळ्ळें आमकां नवे पळय कृष्णान पांडवांक गेल्या उल्लोच्या येतना ताका हांणी निमगुचे आसना युधिश्टरान कृष्णा तूं म्हाका आमकां कशें सोदून काडलें तेदना कृष्ण सांगता पळय उज्जो गोबरा भितर कितलेय आसा जाल्यार तांचो दुखून हुनसाण आसता आनी गोब्बर हुनू हुनू आसा आनी दुवर येता म्हूण जाल्यार तांचो उज्ज आसा म्हूण पुरो जाणां कळटा तशीच तुमी कशें आसल्यार तुमीच म्हूण म्हणल्यार म्हाका कळ्ळें म्हूण आसो तुमकां बरें जावो म्हूण सांगून तो द्वारके चमकला नमे थंय त्या वेळाक शतधन्वान सत्राजिता मारलेले तशें ताका अर्जंट द्वारके वचूंक जालें तो द्वारका चमकलो हांगा दृश्टद्युम्न येयला पळोवच्याक थंय पांडव भिक्षान जवतरसाची भयणी संतोशारी आसा दृश्टद्युम्न पळयता आनी तांगेले एक स्वर आयकत तो प्रती एकलें बारीक गंभीर आळस्वर गुडू आयल्या बरी गंभीर ध्वनीन उलयताची आनीक कसं म्हळ्यार तांणी युद्धाचे विशय उलयताची सैन्याचे विशय उलयताची राजवार्तेचे विशय उलयतना म्हणटना हो सामान्य न्ही हांणी क्षत्रिय आसच्या पुरो म्हूण सांगून तो लेखता कळ्ळें तशी दृश्टद्युम्न तागेले मनांत ताका जेला कसा म्हळ्यार आमगेले भयणीन क्षत्रियाकाची वारडीक करून घेतला म्हूण हांगा बापसूल आयला तो सांगच्याक बापसू गडबिडी बापूस निमगी तरस कोणतानी म्हूण सांगून दृश्टद्युम्नाक तशी निमगितन नवे दृश्टद्युम्न ताका सुरवेकाची द्रौपदी एक क्षत्रियाक वारडीकून घेतला म्हूण कळ्ळी दिकून भारी संतोश रे बापसूल्याक त्या कुंभार आलगर कडेन आपल्यान कसं सकड पळयलें ती द्रौपदी चमकलेले क्षत्रियाल ओटयेचे आसच्या पुरो म्हूण आनी सुरवेकाची संशय आशिल्लो ताका आतां तो सांगता बापसूल्या की कोण तो कसले इत्तें म्हूण प्रती एक विशय बापसूले सांगता ते आमी पायच्या दिसाक महाभारतांत पळया कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृतिः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।